तो या अनुषंगाने म्हणजे जर उद्या मी असं म्हणेन की जर गोव्यामध्ये सुद्धा जर कोणाला वास्तुशास्त्र मार्गदर्शनाची गरज असेल तर गेल्या 7-8 वर्षापासून माझा एक प्रतिनिधी महिन्यातून 1 आठवडा गोव्यामध्ये कंपल्सरी असतोच. ओके. हा, त्यामुळे हा जो एक भाग आहे म्हणजे थोडक्यात मी सांगेन की जगातल्या 22 राष्ट्रांमध्ये मी प्रत्यक्ष जात असतो नेहमी आणि वास्तू मार्गदर्शनाची सुविधा देत असतो. आणि यापुढेही माझ्याकडे असा मोठ्या प्रमाणावर जो वास्तुतज्ञांचा ताफ आहे. माझ्याकडे 25 वास्तुतज्ञ काम करतात. मला एक असं विचारायचं आहे इथं की आपल्या हिंदू धर्मामधल्या वेदांनी हे वास्तुशास्त्र आपल्याला दिलं, धर्माशी याचा काही संबंध आहे का? कारण गोव्यामध्ये हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्म असे 2 मेजर धर्म इथं प्रॅक्टिस केले जातात, अशी लोक आहेत म्हणजे. तर या अनुषंगाने वास्तुशास्त्राचा धर्माशी काही संबंध आहे का? मी असं स्पष्ट सांगू इच्छितो किंबहुना काही लोकांना, खास करून राजकारणी लोकांना माझ्या या वक्तव्याचा राग येईल. आमच्याकडच्या राजकारणी लोकांनी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र वगैरे यांना धर्माचं लेबल दिलं. मला सांगा, पहिली सगळ्यात म्हणजे मुळात पहिला महत्वाचं वाक्य हे आहे की वास्तुशास्त्र हे निधर्मी आहे. ही जी हवा आहे, आपण जी श्वास म्हणून घेतो, मला सांगा हिंदू माणूस जो श्वास घेतो तोच ख्रिश्चन माणूस श्वास घेतो ना. माझ्या शरीरात जी ऊर्जा अग्नी आहे ती प्रत्येकाच्या शरीरात ती ऊर्जा आहे, ती सूर्याकडूनच मिळते ना आपल्याला. गुरुत्वाकर्षण जे आहे ते सगळ्यांवरच काम करत आहे. असं आहे का की ख्रिश्चन माणसावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वेगळा आहे आणि हिंदू माणसावर वेगळा आहे? नो, नॉट ॲट ऑल. हवा, पाणी किंवा गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकीय शक्ती, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, हे सगळे जे आहेत ना हे अखिल मानव जातीसाठी, आणि हे शास्त्र अखिल मानव जातीसाठी. मला सांगा, आज मी 22 राष्ट्रांमध्ये काम करतोय, किंबहुना एक महत्वाची गोष्ट मला सांगायची इच्छा आहे की एक जर्मन माणूस आहे, मार्क शायमस त्याचं नाव. त्याने पुस्तक काय लिहिलं माहिती? त्याने पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव आहे वास्तुशास्त्र दी ओरिजिन ऑफ फेंगशुई. आता फेंगशुई म्हणजे काय तर भारतीय वास्तुशास्त्राचं चीनी स्वरूप. म्हणजे भगवान गौतम बुद्धांबरोबर पूर्वेकडच्या राष्ट्रांमध्ये जी भारतीय विद्या तिकडे गेली, तिथल्या स्थानिक पंडितांनी तिथल्या स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार जी काही विद्या निर्माण केली त्याला फेंगशुई म्हणतात. आता फेंगशुईचं बेसिकली मी असं म्हणेन की चायनीज लोकांनी मार्केटिंग खूप चांगलं केलं. म्हणजे आज जर संपूर्ण जगात चित्र बघितलं तर फेंगशुई ही भारतीय वास्तुशास्त्रापेक्षा 5 पावलं पुढे आहे. आणि माझं मत असं आहे, किंबहुना मी असं म्हणेन की भारतीय वास्तुशास्त्र हे या फेंगशुईपेक्षा प्रचंड प्रभावशाली आहे. हायली कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि इफेक्टिव्ह असं ज्याला मी म्हणेन ते भारतीय वास्तुशास्त्र. पण झालं काय ना, आम्ही घर की मुर्गी दाल बरोबर करून टाकतो, किंबहुना आम्ही एकमेकाचे पाय ओढण्यातच धन्यता मानतो आणि ती राष्ट्र ह्याला मोठी इंडस्ट्री उभी करतात. आणि हे स्वप्न घेऊन मी आणि माझी मिसेस मंजुश्री जी माझी वास्तुशास्त्रातली पहिली गुरु आहे, आणि आम्ही 2 जण मिळून आज गेल्या 18 वर्षापासून या शास्त्राचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र करत आहोत. त्यामुळे मुळात पहिला तुमचा मुद्दा महत्वाचा होता, तो मला खूप आवडला, तुम्ही चांगलं केलं. कारण गोव्यामध्ये हे जे काही 65-35 असं जे काही नेहमी राजकारणी लोकांनी केलेलं जे गणित आहे, या सगळ्या गणिताला मला समस्त गोवेकर बांधवांना मला सांगायचं आहे की वास्तुशास्त्र हे अखिल मानव जातीसाठी आहे. जसं योग हा सगळ्यांचा जगभरात योगाचा प्रसार झाला, तसं योगानंतर आता आपण जगाला काय देऊ तर वास्तुशास्त्र देणार. आणि तुम्हाला मी सांगतो की इनफॅक्ट सध्याचे जे आयुषचे मंत्री आहेत ते गोव्याचेच आहेत, श्रीपाद नाईक. आणि माझी यापूर्वी त्यांच्याबरोबर 2 ते 3 वेळा मीटिंग झालेली आहे. आणि आयुषच्या अंतर्गत वास्तुशास्त्र घेता आलं पाहिजे या बाबतीत मी त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय आणि सरकारमधून मला त्याच्याबद्दल चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे योगाच्या पाठोपाठ जागतिक वास्तुशास्त्र दिवस व्हावा हे माझं पहिलं महत्वाचं उद्दिष्ट, इच्छा आहे. आणि इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की आज माझे 7,000 विद्यार्थी आणि माझे 31,000 ग्राहक दरवर्षी विश्वकर्मा जयंतीला वास्तुशास्त्र दिवस म्हणून ऑलरेडी सेलिब्रेट करतात.
आणि हे सगळे 38,000 लोक, त्यांच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जे 500 फोन नंबर असतील, तर त्या किमान त्या लोकांना ते जय वास्तुशास्त्र जय विश्वकर्मा असा वास्तुशास्त्र दिवस म्हणून ते ऑलरेडी करतायत. आता अधिकृतरित्या केव्हा येईल तो दिवस फक्त बघायचा. मला इथं तुम्हाला एक विचारायचं आहे की परदेशामध्ये किंवा साऊथ इंडिया ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही नॉर्थ इंडिया उष्ण प्रदेशात जाता किंवा अतिथंड प्रदेशात जाता, सिडनी वगैरे यासारख्या ठिकाणी, तर थोडं काही तुम्हाला मॉडिफिकेशन करावं लागतं का त्यांना गायडन्स देताना, मार्गदर्शन करताना वास्तू बांधणी संदर्भात? मॅडम मला नाही करावं लागलं, कारण मी तुम्हाला एक सांगतो की आज मी सिंगापूरमध्ये साधारणपणे वर्षाला 4 ते 5 वेळा जातो आणि गेल्या 11 वर्षापासून जातोय. सिडनीला मी 2009 पासून सातत्याने किमान वर्षातून 2 वेळा जातो आणि ह्या 22 राष्ट्रांमध्ये मी अनेक वेळा गेलेलो आहे. तर ज्या फॉर्म्युलावर मी इथे काम करतोय तोच फॉर्म्युला घेऊन मी तिकडे काम करतो किंवा त्याच पद्धतीने ते वास्तू इव्हॅल्युएशन करत असतो, त्याचा रिपोर्ट त्यांना देत असतो, किंबहुना त्याचे सगळे दुष्परिणाम. म्हणजे आता उदाहरणार्थ एक तुम्हाला गोष्ट सांगतो की साधारणपणे वास्तुशास्त्रानुसार आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट मध्ये किचन असला पाहिजे, बरोबर आहे. पण जर उदाहरणार्थ भारतात सुद्धा, गोव्यात सुद्धा आता मी गेल्या 4 दिवसापासून इथे आहे, तर मला असं अनेक घरांमध्ये दिसतंय की साऊथ ईस्टच्या ऐवजी जर तो किचन नॉर्थ वेस्ट मध्ये आला असेल, म्हणजे याचा अर्थ अग्नितत्व साऊथ ईस्ट मध्ये आहे तर वायुतत्व नॉर्थ वेस्ट मध्ये आहे. आता काय झालंय की अग्नितत्वानी वायुतत्वामध्ये म्हणजे नॉर्थ वेस्ट मध्ये अतिक्रमण केलं, एन्क्रोचमेंट केलं. आता जर एखाद्या घरामध्ये नॉर्थ वेस्टला वास्तुदोष किचन आला असेल तर त्या घरामध्ये ना वादविवाद, कटकटी किंवा प्रत्येक कामामध्ये दिरंगाई, अडथळे किंवा वायफळ खर्चाचं प्रमाण हे खूप जास्त असणार. या लोकांना त्यांच्या जवळपासच्या लोकांकडून जेलसीचा त्रास खूप होणार, हे नक्की होतं. मग हे अमेरिकेतल्या, आता मी वर्षभरापूर्वी कॅलिफोर्नियात गेलो होतो, तिथे सुद्धा ज्या ज्या घरांमध्ये नॉर्थ वेस्टला किचन आलं तिथे तुमच्या घरात वादविवाद होतात का? हो, प्रचंड. म्हणजे आणि क्षुल्लक कारणावरून वादविवाद, भांडण नाही, वादविवाद. हा प्रकार जो आहे हा अमेरिकेत पण घडतो. मी केनियामध्ये गेलो तेव्हा तिथे, घानामध्ये गेलो तिथे मला हे सापडलं, सिंगापूरमध्ये सापडलं, अमेरिका, फ्रान्स, आपलं इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, स्वीडन, स्वित्झर्लंड इथे सुद्धा मला सापडलं आणि ऑस्ट्रेलियात सुद्धा मला ते सापडतं, फिजी आयलंड मध्ये सापडतं, न्यूझीलंड मध्ये. पण अशा वेळेस मग उपाय काय? कारण तुमचं स्पेशालिटी अशी आहे की तोडफोड न करता तुम्ही उपाय सुचवता. हो, तर मग ह्याच्यावर तुम्ही उपाय कसा सुचवता? कसं आहे ना, बेसिकली एक लक्षात घ्या की आता घरामध्ये जे वास्तुदोष येतात मूलतः खास करून तुम्हाला सांगू, किचन, घराचा दरवाजा, टॉयलेट, बाथरूम आणि साधारणपणे आमच्या आशिया खंडामध्ये आमच्याकडे ना बिल्डिंग अशा वेड्यावाकड्या बांधायची आमच्या आर्किटेक्ट आणि बिल्डर्स मध्ये स्पर्धा चालते. मजेची गोष्ट तुम्हाला सांगतो, थोडंसं विषयांतर होतं, पण मजेची गोष्ट सांगायची म्हणजे की मूळ अमेरिका आणि युरोपमध्ये अतिशय छान चौकोन बॉक्स सारख्या 90 डिग्रीच्या अंशामध्ये चौकोनी बिल्डिंग येत असतात. म्हणजे जो आमचं तत्व आहे भारताचं ते त्यांनी उचललं आणि त्यांच्याकडे ज्या 1950-60च्या दशकात ज्या जुन्या अशा वेड्यावाकड्या डिझाईनवाल्या बिल्डिंग बांधल्या जात होत्या ते त्यांनी टाकलेलं आम्ही उचललं आणि आमच्याकडे वेड्यावाकड्या बिल्डिंग येतात. मला या मुद्द्यावर आणखीन एक विचारायचं आहे की टाउन प्लॅनिंग मध्ये प्लॉट्स जेव्हा पाडले जातात त्या प्लॉटची रचना विदिशा असते, म्हणजे मुख्य दिशा या कोपऱ्यात असतात. म्हणजे आपल्याकडचं वास्तुशास्त्र, पण आपल्याकडचेच लोक हे प्लॉट्स पाडताना किंवा बिल्डिंग बांधताना अशा विदिशा का तयार करतात? त्या विषयावर येण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की या ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही विचित्र गोष्टी इथे केल्या जातात ना, की इथे बेसिकली मगाशी मी जे सांगत होतो की टॉयलेट, किचन किंवा दरवाजा आणि वेडावाकड्या भिंती बांधल्यामुळे ज्या अनेक दिशांमध्ये कट्स येतात, हे भरून काढणं शक्य नाहीये. मग हे भरून काढायचं शक्य नाहीये तर मग काय करायला लागतं, तर तिथे असा पॉझिटिव्ह ऊर्जेचा स्रोत आणावा लागतो. मग ती आपण बेसिकली आमची जी ट्रीटमेंटची जी सिस्टम आहे, ज्याला आम्ही आज त्याची आमच्यामध्ये खास आमची ती स्पेशालिटी मानली जाते, आम्ही त्याच्यामध्ये ना पिरॅमिड, यंत्र आणि क्रिस्टल या 3 गोष्टींचा वापर करतो. आणि एक लक्षात घ्या की या ठिकाणी मला लोकांना एक सतर्क करण्याची सूचना आहे. आता काय झालं की या वास्तुशास्त्राच्या मार्केटमध्ये ना या पिरॅमिडवाल्यांनी धुमाकूळ घातलाय.
आणि असे प्रचंड मोठमोठे पिरामिड ते घातक आहेत खूप. म्हणजे मी माझ्याकडे आता सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्याच्या माध्यमातून ते कसे घातक आहे हे अगदी त्याच्या एनर्जी लेवल्सच्या माध्यमातून दाखवू शकतो. पण या 3 गोष्टी अगदी व्यवस्थित प्रमाणात, आणि यात सुद्धा बेसिकली पुन्हा मला एक सांगायचं की अत्यंत उच्च दर्जाचे पिरामिड, अत्यंत उच्च दर्जाचे यंत्र, म्हणजे जे कॉपर वापरलं जातं ते ओरिजिनल कॉपर असतं. म्हणजे कुठल्या तरी एखाद्या प्रॉडक्टचं ते स्क्रॅप मध्ये आणलं, ते वितळवलं आणि त्याचा वापर करून केलं, नो, नॉट ॲट ऑल. आणि शिवाय ही यंत्र सिद्ध केलेली, म्हणजे प्राण प्रतिष्ठित केलेली अशा पद्धतीने, किंवा हे जे क्रिस्टल्स आहेत हे सुद्धा चार्ज करूनच दिले गेले तरच ते अतिशय चांगल्या प्रकारे काम होतं. मला एक सांगा ना, तुमच्याकडे तुम्ही सुंदर मोबाईलचा हँडसेट आणला, भारीतला भारी, पण जर त्याच्यात सिम कार्ड नाही टाकलं तर तो चालेल का? तसं ह्या वस्तूंना प्राणप्रतिष्ठा करणं, एक तर पहिली गोष्ट अत्युच्च दर्जा, आणि त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठा, ही गोष्ट खासियत वास्तू रविराजमध्ये आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की वास्तू रविराज आज बेसिकली लक्षात घ्या, वास्तुशास्त्रामध्ये एखाद्या माणसाने 2-3 वर्ष जरी सक्सेसफुल काम केलं ना तर तो यशस्वी मानला जातो. आज वास्तू रविराज 18 वर्षापासून सतत चढत्या क्रमाने ग्रो होते. यातूनच मला वाटतं तुमच्या लक्षात येईल की इथे बेसिकली इथे रिझल्ट मिळतो, इथे लोकांच्या प्रत्येक समस्येची काळजी घेतली जाते, हा प्रकार इथे केला जातो. मी इथं तुम्हाला, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, तर आजच्या कार्यक्रमाचा सारांश म्हणून तुम्ही काय सांगाल? सारांश म्हणजे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की प्रुडंटच्या माध्यमातून मी गोवेकरांच्या भेटीला आता पुढील काही महिने रेग्युलर येणार आहे, नंबर 1. नंबर 2, वास्तुशास्त्र म्हणजे काय तर पंचमहाभूत आणि अष्टदिशा यांचं संतुलित समीकरण तुमच्या घरात करणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की मानवी जीवन समृद्ध करणं म्हणजे निसर्ग शक्तीच्या माध्यमातून जीवन समृद्ध करणं. मग सकाळचा उजेड घरात आला तर उत्तम आहे. पण आता मगाशी मी बोलता बोलता एक गोष्ट सांगायची राहिली की जर एखाद्याचं घर असं विचित्र असेल की सकाळची सूर्यकिरणं येऊ शकत नसतील, बाबा रे, सूर्यप्रकाश जरी येत असेल ना तर तो जेवढा जास्तीत जास्त येईल, सूर्यकिरण आणि सूर्यप्रकाश या 2 गोष्टी महत्वाच्या. सूर्यप्रकाश जरी आला तरी सफिशियंट, हेही नसे थोडं, हे जर तुमच्या घरात आले तर अतिशय उत्तम. दुसरी गोष्ट की वास्तुशास्त्र हे किती प्राचीन आहे किंवा हे एक विज्ञान आहे, आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे अखिल मानव जातीसाठी आहे. हा मुस्लिम, हा ख्रिश्चन, हा हिंदू, हा अमुक, म्हणून त्याचं काही असू दे, हे सगळं आपण निर्माण केलंय. हे निसर्ग निर्मित शास्त्र आहे. सूर्याची किरणं सगळ्या धर्मियांसाठी सारखी आहे, वारा हवा सगळ्यांसाठी सारखी आहे, त्यामुळे हे शास्त्र सर्वांसाठी आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट या कार्यक्रमात तुम्ही सांगितली की जेव्हा तुमच्या घरामध्ये जे काही असं असमतोल आहे, म्हणजे तुमचा दरवाजा चुकीच्या दिशेत आहे, किचन चुकला आहे, तुम्हाला तोडफोड करायची गरज नाही, तर त्याच्यासाठी उपाययोजना आहे. आणि मला असं वाटतं की आजचा हा जो भाग होता हा अतिशय प्राथमिक ओळख होता. मी इथून पुढच्या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला मी असं म्हणेन की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्ट ज्याच्याशी संबंधित त्या प्रत्येक गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. उदाहरणार्थ, पैसा आला पाहिजे, तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, मुलांचं शिक्षण, घरातल्यांचं आरोग्य, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मानवी जीवनात, मग ते घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल, हॉस्पिटल, बँक, मॉल, मल्टिप्लेक्स, सगळ्या प्रकारच्या वास्तूंमध्ये या सगळ्या गोष्टींचा वास्तुशास्त्राचा कसा प्रभाव आहे हे आता आपण एका पाठोपाठ एक एपिसोड मध्ये बघणार आहोत. आणि मी एवढंच सांगेल की मानवी जीवन समृद्ध करणारं वास्तुशास्त्र मी गोवेकरांसाठी घेऊन आलेलो आहे. दॅट्स ऑल. निश्चितपणे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. अशाच प्रकारच्या वास्तुशास्त्रामधलं मार्गदर्शन आपण दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि रात्री 10 वाजता घेणार आहोत डॉक्टरांकडनं. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. नमस्कार.